नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनन ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी एक अतिशय इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट घेऊन तुमच्या समोर आली आहे. मला आठवतं आहे की मी कॉलेजमध्ये असताना रोज सकाळी सकाळी तो दिवस किंवा तो आठवडा माझा कसा जाणार आहे याचा अंदाज घेण्यासाठी न्यूजपेपरमधलं राशी भविष्य वाचायची, जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. त्यावेळेला आमच्याकडे एक इंग्लिश आणि एक मराठी न्यूजपेपर यायचा. त्यामुळे मराठी न्यूजपेपरमधल्या राशी भविष्यामध्ये राशींचं नाव जे आपल्या पत्रिकेमध्ये असतं ते राशीचं नाव आणि पुढे त्या दिवसाचं किंवा आठवड्याचं भविष्य असायचं. आणि इंग्लिश न्यूजपेपरमध्ये मात्र जे भविष्य यायचं ना ते आपल्या जन्मतारखेनुसार असायचं. म्हणजे जन्मतारखेनुसार तुमची रास जी मराठी राशींपेक्षा वेगळी असते आणि त्या राशींची नावं असायची, त्याप्रमाणे त्याचं पुढे प्रेडिक्शन असायचं. त्यामुळे मग मी ते दोन्ही वाचायची, टॅली करायची, त्यातलं काय खरं झालं, काय खोटं झालं, काय जुळलं वगैरे, आउट ऑफ क्युरिओसिटी. थिंग्स वेअर व्हेरी सिम्पल. पण आता जर का तुम्ही पाहिलं न्यूजपेपरमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये जिथे राशी भविष्य सांगतात तिथे ही दोन्ही नावं मिक्स करून सांगतात. म्हणजे मराठी राशी आणि इंग्लिश राशी. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर माझी पत्रिकेमधली रास आहे कुंभ. बर्थ डेटप्रमाणे माझी रास येते सॅजिटेरियस. न्यूजपेपरमध्ये मी त्यावेळेला याप्रमाणे चेक करायची. पण आता जर का तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये राशी भविष्य सांगतात तिथे म्हणतात आता कुंभ किंवा ॲक्वेरियस राशीचं भविष्य. मग ते भविष्य सांगणारे लोक नेमकं कुठल्या राशीचं सांगतात, मराठी संस्कृत का इंग्लिश? माझं तर खूप कन्फ्युजन होतं. आता हे इंग्लिश मराठी थोडं बाजूला ठेवूया आणि आपण हे दोन्ही नेमकं काय आहे, म्हणजे दोन्ही राशी नेमक्या काय आहेत ते बघूया. एक आहे भारतीय ज्योतिषशास्त्र आणि एक आहे वेस्टर्न ज्योतिषशास्त्र. भारतीय ज्योतिषशास्त्र म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्र जे आहे आणि पाश्चात्य ज्योतिषशास्त्र, ही दोन्ही शास्त्र खरं तर मानवी जीवन आणि ग्रहांचा अभ्यास करणारी शास्त्र आहेत. पण त्यांची गणितं, दृष्टिकोन आणि बेसिक तत्वज्ञान यामध्ये मात्र खूप मोठा फरक आहे. या दोन्ही शास्त्रांमध्ये सर्वात मोठा तांत्रिक फरक काय आहे तर भारतीय ज्योतिष हे नक्षत्रांच्या प्रत्यक्ष स्थितीवरती आधारित आहे. आकाशात ग्रह सध्या ज्या नक्षत्रात ज्या अंशावरती आहेत ती स्थिती कुंडलीमध्ये विचारात घेतली जाते. भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या राशींना चंद्र रास म्हणजे मून सायन्स असं म्हणतात. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेला चंद्र ज्या राशीत असतो ती तुमची चंद्र रास. भारतीय म्हणजे वैदिक ज्योतिष पद्धतीमध्ये याला सर्वोच्च महत्त्व आहे. चंद्र हा तुमच्या मनाचा, भावनांचा आणि अंतर्मनाचा म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा कारक आहे. तुम्ही आतून नक्की कसे आहात हे चंद्र रास ठरवते. भारतीय ज्योतिष हे प्रत्यक्ष आकाशातल्या नक्षत्रांच्या स्थितीवरती आधारित आहे. हे अत्यंत गणितीय आणि अचूक मानलं जातं. यातली दशा पद्धत जी असते ती तुमच्या आयुष्यातले कठीण काळ किंवा चांगला काळ कधी येईल किंवा कधी संपेल याचा अचूक अंदाज किंवा टायमिंग ऑफ इव्हेंट सांगू शकतं. हे तुमच्या पूर्वजन्माच्या कर्माचे बंधन म्हणजे कार्मिक पॅटर्न शोधण्यासाठी सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट आणि छान असं टूल आहे. आता वेस्टर्न ज्योतिषशास्त्रामध्ये तुमची सूर्य रास काढली जाते. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेला सूर्य ज्या राशीत असतो ती तुमची सूर्य रास. मग प्रत्यक्ष आकाशामध्ये नक्षत्रांची स्थिती त्यावेळेला काहीही असो, म्हणजे ही रास तुमच्या जन्मतारखेवरून ठरते. पाश्चात्य म्हणजे वेस्टर्न ज्योतिषशास्त्रात याला खूप महत्त्व आहे. ही तुमची सूर्य रास तुमचं बाह्य व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी, तुमचं इम्प्रेशन, तुम्ही कसं वागता, नंतर जगासमोर तुम्ही स्वतःला कसं सादर करता हे दाखवते. ह्याचा दृष्टिकोन अधिक मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल टाईप्सचा आहे. तुमच्या मनात नक्की काय चाललं आहे, तुमच्या स्वभावातले गुण दोष कोणते आहेत, नातेसंबंधांमध्ये दोन व्यक्तींचे स्वभाव एकमेकांशी किती जुळतात हे समजून घेण्यासाठी ही पाश्चात्य पद्धत खूप सोपी आणि खूप प्रभावी अशी आहे. सो भारतीय ज्योतिषामध्ये राशी ठरवताना नक्षत्र, तारे आणि त्यांच्या दशा यांचा बारकाईने विचार केला जातो आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये फक्त सूर्य कोणत्या राशीत आहे हे पाहिलं जातं थोडक्यात. सो या गणिताच्या फरकामुळे भारतीय राशी ज्याला मून सायन्स असं म्हटलं जातं आणि पाश्चात्य राशी ज्याला सन सायन्स असं म्हटलं जातं या दोन्ही राशींमध्ये साधारण 23 ते 24 अंशाचा फरक पडतो. म्हणूनच पाश्चात्य पद्धतीनुसार तुमची जी रास असते ती भारतीय पद्धतीमध्ये सहसा एक घर मागे म्हणजे आधीची रास असते. सो आलं ना तुमच्या लक्षात या दोन्ही ज्योतिष पद्धतींमध्ये नेमका फरक काय आहे. सो आता आपण बघूया की आपल्या भारतीय ज्योतिष शास्त्राप्रमाणे आपल्या भारतीय राशी कोणत्या आहेत त्यांची नावं. मेष, वृषभ, मिथुन,
कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. बरोबर. आता सन सायन्स म्हणजे वेस्टर्न सन सायन्स, वेस्टर्न राशी आणि त्यांचे साधारण जन्मतारखा म्हणजे जन्मतारखेप्रमाणे कुठली रास. सो एरिस 21 मार्च ते 19 एप्रिल, टॉरस 20 एप्रिल ते 20 मे, जेमिनाय 21 मे ते 20 जून, कॅन्सर 21 जून ते 22 जुलै, लिओ 23 जुलै ते 22 ऑगस्ट, वर्गो 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर, लिब्रा 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर, स्कॉर्पिओ 23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर, सॅजिटेरियस 22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर, कॅप्रिकॉन 22 डिसेंबर ते 19 जानेवारी, ॲक्वेरियस 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी, पायसेस 19 फेब्रुवारी ते 20 मार्च. ओके. सो मी मगाशी म्हटलं की व्हिडिओमध्ये या की भविष्य सांगणारे लोक कन्फ्यूज करतात असं मला वाटतं. कसं, आता मी ते तुम्हाला सांगते. आता आपल्या लक्षात आलं की भारतीय राशी कुठल्या आणि वेस्टर्न कुठल्या. आता काय करतात हे ज्योतिषी, तर ही दोन्ही नावं मिक्स करतात. म्हणजे माझी रास आहे भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे कुंभ, आपल्या इंडियन शास्त्राप्रमाणे, आणि जन्मतारखेनुसार सन साइन माझी वेस्टर्न ह्याच्याप्रमाणे आहे सॅजिटेरियस. पण भविष्याचा एखादा व्हिडिओ जर का मी उघडला तर त्याच्यात असं ते ज्योतिषी म्हणतात की आता बघू कुंभ राशीचं म्हणजेच ॲक्वेरियस राशीचं भविष्य. हिंदी, इंग्लिश, मराठी कुठलंही असो व्हिडिओ. झाला ना गोंधळ. म्हणजे मला माहिती आहे की ॲक्वेरियस म्हणजे 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारीमध्ये बर्थ डेट असेल तर माझी त्यात बर्थ डेट नाही आहे. आता कुंभ म्हणजे ॲक्वेरियस म्हणतात ते नुसतं भाषांतर आहे. म्हणजे मराठी नाव कुंभ तर त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन त्यांनी केलेलं आहे ॲक्वेरियस. पण गोंधळाचीच सिच्युएशन आहे, राईट. पण म्हणजे एखादी व्यक्ती लाईक वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीमध्ये लिओ असेल पण वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ती कॅन्सर पण असू शकते ना. होते ना कन्फ्युजन. तर जर तुम्ही एखादी सिस्टीम फॉलो करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये दुसरी मिक्स करू नका ना, असं मला त्यांना फार सांगावंसं वाटतं. तुम्हाला असं कधी वाटलं आहे का असे व्हिडिओज बघताना, किंवा तुमच्या मनात असा विचार कधी आलाय का, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. एनिवे, ॲस्ट्रॉलॉजीच्या सिस्टीममध्ये आपल्याला स्ट्रक्चर्ड, ॲनालिटिकल, लॉंग टर्म पॅटर्न्स किंवा टायमिंग, सायकल्स याचा अंदाज नक्कीच येतो. पण मग एकच सन साइन किंवा मून साइनमध्ये लाखो लोक एकाच राशीचे असतात, राईट. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे भविष्य वाचता किंवा ऐकता, बघता, ही डिस्क्रिप्शन्स अशी ब्रॉड वाटू शकतात, जेनेरिक वाटू शकतात. पण टॅरो कार्ड रीडिंगमध्ये मात्र त्या क्षणाच्या प्रश्नावरती फोकस केलं जातं, त्या क्लायंटच्या. जसं की माझं करिअरमध्ये आता काय शिकू मी, किंवा या रिलेशनशिपमधली एनर्जी काय आहे, हे रिलेशनशिप नीट सक्सेस होणार आहे का नाही, अशा पर्टिक्युलर प्रश्नासाठी मुद्दाम कार्ड्स काढून त्याचं रीडिंग केलं जातं. त्यामुळे हे रीडिंग जास्त पर्सनल वाटतं. टॅरो कार्ड्स ची सिस्टीम ही ज्योतिषशास्त्रापेक्षा वेगळी तर आहे, पण कधी कधी तो एक बेटर चॉईस ठरू शकतो. का, तर याचं उत्तर, या काचं उत्तर या दोन्ही पद्धतींच्या म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि टॅरो कार्डच्या सिस्टीमच्या कार्यप्रणालीमध्ये आणि त्यांच्या मागच्या तत्त्वज्ञानामध्ये दडलेलं आहे. कसं ते मी आता सांगते. ज्योतिषशास्त्रामध्ये बरेच वेळेला नियती म्हणजे डेस्टिनी किंवा हे असंच घडणार आहे यावरती भर दिला जातो. त्यामुळे अनेकदा क्लायंट हताश किंवा फ्रस्ट्रेट होतात आणि मग नशिबाला दोष देत बसतात. पण टॅरो कार्ड सिस्टीममध्ये मात्र कधीही भविष्य ही दगडावरची रेघ आहे असं म्हटलं जात नाही. कारण आपल्या सगळ्यांना फ्री विल म्हणजेच विचार करण्याची क्षमता आणि स्वातंत्र्य नक्कीच आहे. सो टॅरोच्या शास्त्राप्रमाणे तुमची आजची ऊर्जा ही अशी आहे, त्यामुळे तुमचा हा मार्ग असा तुम्हाला दिसतोय, पण तुमचे विचार किंवा कृती बदलली तर तुमचं भविष्य बदलू शकतं असं सांगितलं जातं. त्यामुळे अर्थातच क्लायंटला स्वतःचं नशीब स्वतः घडवण्याची ताकद म्हणजे एक एम्पॉवरमेंट मिळते. माइंडसेट त्याचा पॉझिटिव्ह होतो. ज्योतिषशास्त्रासाठी अचूक जन्मतारीख, जन्मवर्ष, जन्म ठिकाण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचूक जन्मवेळ ही आवश्यक असते. अनेक लोकांकडे ही माहिती नसते, त्यामुळे मग ती कुंडली त्यांची ही चुकीची निघू शकते. पण टॅरोमध्ये मात्र अशा कुठल्याही गणिताची किंवा जन्माच्या वेळेची माहिती असण्याची गरज नसते. समोर बसलेली व्यक्ती आणि त्याची आजची ऊर्जा एवढाच आधार टॅरो कार्डसाठी पुरेसा असतो. विच मेक्स सेन्स, कारण तो ज्या प्रॉब्लेमसाठी आला असतो तो त्याचा आत्ताचा प्रॉब्लेम असतो, त्याची आत्ताची एनर्जी त्यानुसार असते.
सो मला असं वाटतं की यामुळे ते रीडिंग एकदम त्या व्यक्तीसाठी रिलेव्हंट होतं. ज्योतिषशास्त्र हे खगोलशास्त्र आणि ग्रहांच्या गणितावरती चालतं. ते बाह्य परिस्थिती आपल्याला जास्त एक्सप्लेन करतं. पण टॅरोचा फायदा काय आहे तर टॅरो हे थेट माणसाच्या सुप्त मनाशी म्हणजे सबकॉन्शियस माइंडशी जोडलं जातं. कार्ल यंग या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञानं टॅरोमधले जे 25 मुख्य कार्ड्स आहेत 22-25 तर त्यांना मानवी मनाचे आर्केटाइप्स म्हटलेलं आहे. क्लायंटच्या मनात दडलेली भीती, ब्लॉक किंवा सुप्त इच्छा ज्या त्यांना स्वतःलाही स्पष्ट सांगता येत नाही त्या टॅरो कार्ड्समध्ये अगदी अचूकपणे आपल्याला दिसू शकतात. टॅरो कार्ड्समध्ये सिम्बॉल्स आणि आर्केटाइप्स असतात म्हणून लोक स्वतःचे इमोशन्स किंवा फिअर्स किंवा हिडन थॉट्स त्या कार्ड्समध्ये त्या चित्रांमध्ये रिफ्लेक्ट झालेले बघू शकतात. सो ही कार्ड्स म्हणजे सायकोलॉजिकल मिररसारखी काम करतात त्या क्लायंटसाठी, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता जर एखाद्या क्लायंटला खूप तातडीचा किंवा खूप विशिष्ट असा प्रश्न असेल की मी या नवीन व्यक्तीवरती विश्वास ठेवू का किंवा या नोकरीची ऑफर मी स्वीकारू का, अर्जंट एकदम उत्तर हवं असेल तर ज्योतिषशास्त्रामध्ये यासाठी अनेक प्रकारची गोचरं, भ्रमणं, दशा, कुंडल्या वगैरे बघाव्या लागतात. त्याला वेळ लागतो. टॅरोमध्ये अवघ्या काही मिनिटामध्ये त्या विशिष्ट परिस्थितीची सध्याची ऊर्जा म्हणजे करंट एनर्जी ही तपासून बघता येते. हो किंवा नाही या स्पष्ट स्वरूपामध्ये आपल्याला मार्गदर्शन त्यात मिळतं. त्यामुळे अर्थातच इमिजिएट क्लॅरिटी आणि कितीतरी वेळेला क्लायंट्सच्या आजूबाजूला असणारी म्हणजे त्याच्या सिच्युएशनमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांबद्दलचे हिडन ट्रूथ्स त्या क्लायंटला कळतात, त्यांची एनर्जी कळते ज्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम वाढत असतो. हे कदाचित त्या क्लायंटला एरवी कळतही नाही पण टॅरोमध्ये ते कळून येतं. ज्योतिषशास्त्राची भाषा काही वेळेला ही क्लिष्ट, तांत्रिक, टेक्निकल किंवा भीतीदायक असू शकते, जसं 7.5 आहे, मंगळ दोष आहे वगैरे. पण टॅरोची भाषा ही सिम्बॉलिक, प्रतिकात्मक किंवा कथांच्या स्वरूपात म्हणजे लाईक स्टोरी टेलिंगच्या टाईप्समध्ये असते. सो कार्डवरची चित्र बघून क्लायंट स्वतःला त्या परिस्थितीशी लवकर जोडू शकतो, कनेक्ट करू शकतो. यामध्ये काउन्सिलिंग करताना क्लायंटचं मन हलकं करणं, त्यांना रिलेशनशिप किंवा मनीच्या ब्लॉकेजेसमधून बाहेर काढणं हे खूप इझी जातं. म्हणजेच थोडक्यात टॅरो रीडिंगमध्ये इमोशनल क्लॅरिटी, एकदम क्विकली प्रेझेंट गायडन्स आपल्याला मिळू शकतो. सो इन शॉर्ट म्हणायला गेलं तर ज्योतिषशास्त्र जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नकाशा म्हणजे मॅप दाखवत असेल तर टॅरो तुम्हाला त्या नकाशावरती पुढचं पाऊल कुठे टाकायचं म्हणजे GPS सिस्टीमप्रमाणे सांगतं. जिथे लोकांना एकदम क्विक क्लॅरिटी, त्वरित क्लॅरिटी हवी असते तिथे टॅरो हे ज्योतिषशास्त्रापेक्षा नक्कीच खूप फास्ट आणि प्रॅक्टिकल आणि प्रभावी साधन, प्रभावी टूल ठरू शकतं. सो मग यातलं बेस्ट टूल कुठलं जे तुम्हाला स्वतःला अधिक चांगलं समजायला मदत करतं ते बेस्ट टूल असं मला वाटतं. तरीही एक गोष्ट ही नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही सिस्टीम, मग ती ज्योतिषशास्त्र असो, टॅरो असो, इज नॉट ॲन ॲब्सोल्यूट ट्रूथ. त्यातून फक्त गायडन्स घ्यायचा असतो. तुम्हाला सूर्य राशींबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, जसं सूर्य राशींप्रमाणे स्वभाव कसा असतो, त्यांचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉईंट्स काय असतात, हे जर का तुम्हाला हवं असेल तर ते नक्की सांगा. त्यावरती पण मी एक खूप मस्त व्हिडिओ नक्की बनवेन. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, इंटरेस्टिंग वाटला असेल तर लाईक नक्की करा. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही कमेंट्स पण करायचे असतील तर कमेंट्स पण नक्की करा. तुमची चंद्र रास आणि सूर्य रास काय आहे ते पण मला सांगा. आणि अर्थातच तुम्हाला जर का तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेमबद्दल टॅरो कार्ड रीडिंग करायचं असेल तर माझ्याशी संपर्क नक्की करा. माझा व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल, त्याला प्लीज मेसेज करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा जेणेकरून सगळ्याच लोकांना ह्या इंटरेस्टिंग सब्जेक्टबद्दल अजून माहिती मिळेल. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.